ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. आजकाल शेती करताना विविध पद्धतींचा वापर केला जातो. शेतीतला खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा, आधुनिक पद्धतीचा वापर केला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काटेकोर शेती विकास केंद्रामार्फत संरक्षित शेती करण्यासाठी सतत संशोधन चालू असतं. काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक नरेंद्र फिरके संरक्षित शेतीचा विकास आणि विस्तार करण्यासाठी ग्रीन हाऊसमधील भाजीपाला पिकावर विविध प्रयोग करून भाजीपाला पीक फायद्याचं होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमचं हे जे सेंटर आहे हे संबंध महाराष्ट्र राज्यासाठी आहे. तसंच आम्ही काही वेळेस गोवा हे जे राज्य आहे तिथे सुद्धा जात असतो आणि तेथील लोकांना सुद्धा आम्ही संरक्षित शेती या विषयाबद्दल माहिती देत असतो. आता आमचं हे जे सेंटर आहे या सेंटरमध्ये एकूणच संरक्षित शेती काय आहे त्याच्याबद्दलचं संशोधन आणि त्याच्याबद्दलचा विस्तार ही अशी आमची मॅन्डेट्स आहेत. नव्या तंत्राचा वापर करून प्रत्यक्ष शेतातील माहिती गोळा करून योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य असं शेती व्यवस्थापन करणं म्हणजेच काटेकोर शेती होय. जमा केलेल्या माहितीचा वापर खतं आणि इतर आदानं किती वापरावीत, बियाण्यांची योग्य घनता जास्त नेमकेपणाने ठरवण्यासाठी आणि पीक किती घेता येईल याचे योग्य आडाखे बांधण्यासाठी करता येईल. आता इथे जे पीक तुम्ही बघत आहात हे लाल कोबी याला आपण म्हणतो. हे परदेशी पीक आहे आणि ह्या पिकामध्ये पाणी आपण किती द्यायला पाहिजे, ठिबक सिंचनातून पाण्याचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे, त्याच्याशिवाय पाण्यामधून खतं ही किती द्यायला पाहिजेत आणि याच्याशिवाय आणखी महत्त्वाचा घटक म्हणजे शेडनेट हाऊसमध्ये जे आपण शेडनेट लावतो ही शेडनेट किती टक्क्यांची असावी, म्हणजे किती टक्के सावली आतमध्ये यावी याच्या संबंधित संशोधन आमच्या या केंद्रामध्ये सध्या चालू आहे. तसंच ठिबकमधून आपण जे खतं देतो हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर याच्यामध्ये हे संशोधन एक नवीन म्हणून आम्ही हे घेतलेलं आहे. या केंद्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या परदेशी भाजीपाल्यावरती काम करतोय. त्याच्यामध्ये शेडनेट गृहामध्ये आम्ही ब्रोकोली, लाल कोबी याला इंग्लिशमध्ये आपण रेड कॅबेज म्हणतोय, अशी विविध पिकावरती आम्ही सध्या काम करत आहे. लाल कोबीवरती या ठिकाणी आपण वेगवेगळ्या संशोधनाचे प्रयोग हाती घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे शेडनेटचं प्रमाण 75%, 50%, 35% असं या ठिकाणी आपण हे केलं आहे. सध्या या काटेकोर शेती विकास केंद्रावर विदेशी भाजीपाला अधिक फायदेशीररित्या कसा करता येईल यावर विविध पीक पद्धतीचा अवलंब केला जातोय. तसं आपल्याकडे जो विदेशी भाजीपाला आहे हा आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणात अजून घेत नाहीये. शेतकऱ्यांना याच्याबद्दलची कल्पना तेवढी नाहीये आणि म्हणून आम्ही हे एक चांगलं उत्पन्न देणारं, चांगलं उत्पादन देणारं हे पिकं म्हणून यांच्याकडे आम्ही बघत आहोत आणि याचा लोकांमध्ये प्रसार व्हावा याच्यासाठी चांगलं उत्पादन कसं घेता येईल यासाठी संशोधन हे आम्ही आमच्या या सेंटरमध्ये घेत आहोत. हरितगृहामध्ये विविध भाज्यांचं उत्पादन घेतलं जातंय. यासोबतच विदेशी भाज्यांना असलेली वाढती मागणी लक्षात घेता
या भाज्यांकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. या भाज्यांची लागवड करण्यासाठी मुळातच याची रोपवाटिका तयार करावी लागते. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व पिकं आपण वर्षभर करू शकतो. त्याच्यामुळे रोपवाटिका हा याच्यातला महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. जनरली आपण रोपवाटिकेमध्ये सर्व कोकोपीट्स माध्यम साधारणतः नारळाचं बारीक क्रश करून स्टेरिलाइज फॉर्ममध्ये त्याचा आपण वापर केला जातो. कोकोपीट हे माध्यम आपण त्या ठिकाणी ट्रेजमध्ये हे करून त्याची लागवड करतो, बियाची लागवड करतो आपण. साधारणतः 21 दिवसापासून पुढं रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरियामध्ये याच्यामध्ये आपल्याला त्याचे जे पांढऱ्या मुळे आहेत त्या पांढऱ्या मुळ्याची वाढ पूर्ण झाली असली पाहिजे, कारण त्याच्यावरच रोपाची आपली निरोगीपणा हा अवलंबून असतो. साधारणतः या बियांपासून 21 दिवसांनंतर ट्रेमधील रोपांची पॉलीहाऊसमध्ये पुनर्लागवड करतात. त्यासाठी प्रथम पॉलीहाऊसमध्ये बेड तयार करतात. हा बेड मल्चिंग पेपरने झाकून घेतात. बेडच्या चारही साईडची माती या मल्चिंग पेपरवर टाकून पेपर बेड साईडला घट्ट केला जातो. आता या पेपरवर ग्लासच्या आकाराचे छिद्र पाडले जाते. या छिद्रामध्ये माध्यम टाकून त्या ट्रेमधून काढलेलं रोप अलगद लावलं जातं. अशा पद्धतीने रोपांची पुनर्लागवड करून ड्रीपच्या सहाय्याने खत आणि पाण्याची व्यवस्था केली जाते. ही सर्व पिकं आपण शेडनेट गृहामध्ये करतोय, तर त्या ठिकाणी आपल्याला माध्यम हे फार महत्त्वाचं आहे. महात्मा फुले कृषी राहुरीच्या काटेकोर शेती विकास केंद्राने माध्यम स्टँडर्डाइज केले. याच्यामध्ये 3-3-3-1 या प्रमाणामध्ये आपण त्याचे मात्रा की ज्याच्यामध्ये आपल्याला लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस असं त्याचं प्रमाण असतं. सुरुवातीला हा पूर्ण माध्यम आपण स्टँडर्डाइज करून घेतो. त्याच्यानंतर आपण ते निर्जंतुकीकरण करतो, कारण आपल्याला बहुतांशी शेडनेट पॉलिहाऊसमधली ही पिकं सगळे वर्षानुवर्ष आपण पिकाची लागवड करत असल्यामुळे त्या ठिकाणी विविध किडी आणि याचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. तर त्याच्यामुळे आपल्याला हे निर्जंतुक करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीला आपण ते माध्यम निर्जंतुक करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाहिजे त्या याच्या स्पेसिंगनुसार आपण लॅटरल्स टाकून त्या ठिकाणी मग आपण मल्च पेपरचा वापर करतो. बहुतांशी 27 मायक्रॉनचा मल्च पेपर आपण वापर करत असतो आणि आपल्या रिकमेंडेड स्पेसिंगनुसार, उदाहरणार्थ आता ब्रोकोली आहे, रेड कॅबेज आहे, याच्या साधारणतः 45/30 त्यानुसार आपण होल पाडून छिद्र पाडून घेतो आणि त्या ठिकाणी मग पुनर्लागवड करतो. 90 ते 110 दिवसामध्ये 350 ग्रॅमपासून ते आपल्याला 750 ग्रॅमपर्यंत त्याचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कट्स त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. आज विदेशी भाज्यांना वाढती मागणी आहे. पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि वैयक्तिक आहारात सुद्धा विदेशी भाज्यांमधलं पोषण मूल्य लक्षात घेता आज डाएटच्या आहारात सॅलडमध्ये या भाज्यांना अधिकाधिक पसंती दिली जाते. सर्व याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटीबॉडीज, जे आपल्याला आजारी पडू नये म्हणून आपल्याला जी प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ज्या घटक आवश्यक असतात त्या सर्व या भाज्यामध्ये आहेत. बहुगुणी अशा भाज्या आहेत, त्याच्यामध्ये उच्च मूल्यवर्धित त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत आणि लोएस्ट फॅट आहे. डायटरी रिकमेंडेशन फुलफिल करणाऱ्या ह्या सर्व भाज्या आपण या ठिकाणी ग्रो करतोय. साधारणतः 350 ग्रॅमपासून ते 650 ग्रॅमपर्यंतचा गड्डा आपल्याला याला मिळतोय. तर अशा या अतिशय बहुगुणी अशी ही एक भाजी आहे आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण करू शकतो. आपण आता जस्ट बघितलं की ब्रोकोली या व्यतिरिक्त दुसरी एक आपण छान भाजी आपण बघितलेली आहे की जी ब्रोकोली आहे, की त्याच्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा सुद्धा आणखीन न्यूट्रिएंट आणि प्रोटीन्स, मिनरल्स, विटॅमिन जास्त आहेत. ॲक्च्युअली इट इज कॉल्ड एज नॉनव्हेज ऑफ व्हेज. बहुतांशी मंडळीला जी प्रोटीनची रिक्वायरमेंट जी असते ती याच्यातून फुलफिल होते आणि हायेस्ट प्रोटीन्स देणारी जगातली एकमेव टॉपची भाजी आहे.
तर ही सुद्धा भाजी आपल्याला 90 ते 100 दिवसामध्ये त्याचा कालावधी आहे. अशा विविध भाज्या लागवडीकडे लोकांनी अधिकाधिक वळावं, त्या दृष्टीने ग्रीन हाऊसमध्ये कमी कालावधीत हे पीक अधिक फायद्याचं कसं करता येईल याविषयी इथे प्रयोग केले जातात. बहुतांशी परदेशी भाज्याची आपल्याला ओळखच आहे. याच्यामध्ये आपण रेड कॅबेज असेल, चायनीज कॅबेज असेल, एस्पॅरागस, झुकेनी, लेट्यूस, सेलरी, लीक या विविध परदेशी भाज्या समावेश होत आहे. यापैकी बहुतांशी भाज्या आपण या ठिकाणी ग्रो करतोय. तर त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी लाल कोबी वेगवेगळ्या सेडनेटच्या पर्सेंटेजमध्ये आपण या ठिकाणी याचे प्रयोग घेतलेला आहे. साधारणतः 90 ते 110 दिवसाचं हे पीक आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला 1 महिना रोप लागवडीनंतर पुनर्लागवडीनंतर आपण या ठिकाणी हे मेन बेडवरती ट्रान्सप्लांट करतोय आणि या पिकाचा कालावधी साधारणतः आपल्याला 65 दिवसापासून गड्डे तयाराला सुरुवात होतात. साधारणतः 90 ते 100 दिवसामध्ये हे पीक तयार होत आहे. कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारे हे सर्व पिकं आहेत आणि वर्षभर आपण याची लागवड करू शकतो. ओपन कंडिशनला आपल्याला फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी याच दरम्यान या भाजीपाल्याची लागवड करता येते, परंतु शेडनेट पॉलिहाऊसमध्ये ही सर्व पिकं आपण वर्षभर लागवड करू शकतो. काटेकोर शेती विकास केंद्रामार्फत लाल कोबी या पिकावर विविध प्रयोग करून हे पीक शेतकऱ्यांना अधिक फायदेशीररित्या कसं घेता येईल यावर भर दिला आहे. आपण जे काही रोपं लावलेत आपण या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेडनेट बघताय. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलर सुद्धा आहेत. 50% शेडनेटमध्ये आमच्याकडं त्या ठिकाणी व्हाईट, पांढरा, लाल, हिरवा आणि पांढरा आणि हिरवा मिक्स. तर अशामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. तर त्याच्यामधले काही रिझल्ट आपल्याला आणखीन येणे बाकी आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला बहुतांशी वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कलरचा इम्पॅक्ट होतो आहे. बहुतांशी लाल कलरमध्ये थोडासा अर्लीनेस येतो, ग्रीन कलर आणि व्हाईट कलरमध्ये आपल्याला प्रोडक्शन पण त्या ठिकाणी वाढलेलं आहे, परंतु याचे आणखीन रिझल्ट आपल्याला येणं बाकी. या पॉलीहाऊसमध्ये अगदी बी लागवडीपासून ते पीक तयार होईपर्यंत पूर्ण हंगामातलं विविध स्तरातलं पीक इथे आपल्याला पाहायला मिळतं. या भाज्या ताज्या स्वरूपात मिळणं फार महत्त्वाचं असतं. आपण सर्व परदेशी भाज्या ज्या आहेत ह्या बहुतांशी सॅलड्स म्हणून खाल्ल्या जातात, कच्च्या खाल्ल्या जातात. तर त्याच्यामुळं ह्याची हार्वेस्टिंग स्टेज जी आहे, काढण्याची जी अवस्था असते तर ती परफेक्ट पाहिजे, कारण ह्या सगळ्या भाज्या कुरकुरीत आणि लुसलुसीत असतील तर बहुतांशी ग्राहक त्याला प्रिफर करतात. आता आपण या ठिकाणी बघतोय की हा जो लाल कोबी आहे तो साधारणतः आपल्याला पुनर्लागवडीनंतर 65 ते 70व्या दिवशी काढायला येतो. काढायला आल्यानंतर ते आपल्या पहिला क्रायटेरिया म्हणजे दिवस आहे. दुसरा क्रायटेरिया जो आहे की याच्यामध्ये लाल रंग हा पूर्ण डेव्हलप होतो याच्यामध्ये आपण या ठिकाणी, आणि एक सीर जी असते अपोजिट सीर ही पूर्ण सिरेशन डेव्हलप झालेलं असतं. नंतर आपण जेव्हा त्याचा मेटॅलिक साऊंड आपण असं वाजवून जर बघितलं तर साधारणतः मेटॅलिक साऊंड असं आपल्याला निदर्शनास येतं. साधारणतः 350 ग्रॅमपासून ते 650 ग्रॅमपर्यंतचे वेगवेगळ्या आकाराचे गड्डे आपल्याला या ठिकाणी मिळतील. आणि ह्या भाज्या एकदम कुरकुरीत असणं हे आपल्याला सॅलडसाठी फार उत्कृष्ट आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स असतील, कोशिंबीर्स असतील, कच्च्या खाल्ल्या जातात. बहुतांशी परदेशी भाजीपाला हा आपण कच्चा खातोय की ज्याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम न्यूट्रिएंट मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा या विदेशी भाज्या म्हणजे व्हिटॅमिनचा, जीवनसत्वांचा खजिना आहे. याला दिवसेंदिवस मागणी वाढतच राहणार आहे. त्यासाठी आपण याची अधिकाधिक लागवड करूया आणि भरघोस उत्पादन घेऊया. आज अनेक शेतकरी विदेशी भाजीपाल्याची लागवड करताना दिसतात. यामध्ये ब्रोकोली, लीक, चायनीज कॅबेज यासारख्या भाज्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये वाढती मागणी लक्षात घेता कमी कालावधीमध्ये अधिक पैसा मिळवून देणाऱ्या या विदेशी भाजीपाला पिकांकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आमची माती आमची माती. आज अनेक शेतकरी विदेशी भाजीपाल्याची लागवड करताना दिसतात. यामध्ये ब्रोकोली, लीक, चायनीज कॅबेज यासारख्या भाज्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये वाढती मागणी लक्षात घेता कमी कालावधीमध्ये अधिक पैसा मिळवून देणाऱ्या या विदेशी भाजीपाला पिकांकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कराड तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील पाडली येथील ऋषिकेश जयसिंग ढाणे यांनी आपल्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये झुकिनी या विदेशी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी जमिनीची योग्य मशागत केली.
आपण एक अर्धा एकर क्षेत्रामध्ये झुकिनी या पिकाची लागवड केलेली आहे। तर झुकिनीसाठी आपण पहिल्यांदा जमीन तयार केली। जमीन तयार करताना जमिनीची ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल नांगरट केली। नांगरट केल्यानंतर या जमिनीमध्ये 10 ते 12 टन चांगलं कुजलेल्या शेणखताचा वापर आपण केलेला आहे। त्यानंतर सेंद्रिय खताचा वापरही आपण या क्षेत्रासाठी केलेला आहे। जमीन तयार करताना आपण सपाट गादीवाफे तयार केले। गादीवाफ्यांची रुंदी 4.5 फूट एवढी होती व वरचा व्यास 2.5 फूट एवढा होता। गादीवाफे तयार केल्यानंतर त्या क्षेत्रावर आपण ड्रिप लाईन अंतरली। त्यानंतर यामध्ये 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपरचा वापर केला। मल्चिंग पेपर दोन्ही बाजूंनी मातीमध्ये व्यवस्थित बसवला। झुकिनी हे काकडीवर्गीय पीक आहे। रंगावरून पिवळा आणि हिरवा असे 2 प्रकार यामध्ये पाहायला मिळतात। टोकन पद्धतीने बियांपासून याची लागण केली जाते। मल्चिंग पेपर बसवल्यानंतर ग्लासच्या साहाय्याने 2 फूट अंतरावर आपण प्रत्येक बेडवर समांतर ओळीत 2 फूट अंतरावर छिद्रे तयार केली। त्या छिद्रामध्ये परत एकदा वृंदावन वर्मीग्रो सेंद्रिय खत, त्यानंतर मासळी खत आणि ह्युमिक ॲसिड पावडर यांचा वापर करून ते मिश्रण जमिनीमध्ये भरले। ठिबकच्या साहाय्याने भरपूर पाणी दिले व झुकिनीच्या बियाण्याची लागवड केली। लागवडीसाठी आपण क्लाउज कंपनीच्या सनलाइट व्हरायटीची निवड केली। या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं की व्हायरसला कमी बळी पडते, तसेच जास्त काळ प्लॉट एकसारख्या उत्पादन देतो। आठ ते 10 दिवसानंतर रोपांची उगवण झाल्यानंतर ढाणे यांनी खताचं व्यवस्थापन केलं। सरासरी 8 ते 10 दिवसानंतर बियाण्याची उगवण झाली। उगवणीनंतर एक 8 ते 10 दिवसानंतर पीक 4 पानावरती असताना आपण पहिल्यांदा खताचा डोस भरला। यामध्ये याकरता आपण RCF 15-15-15 या रासायनिक खताची मात्रा खोडापासून 2 इंच अंतरावर रिंग पद्धतीने आपण या पिकाला दिली। झुकिनी हे पीक रोग आणि किडींना अतिशय संवेदनशील असल्यानं वाढीनुसार ढाणे यांनी बुरशीनाशक आणि कीटनाशकांच्या फवारण्या केल्या। आपण वेळोवेळी ठराविक अंतरावर कीड रोग नियंत्रणासाठी आपण या पिकाला वेगवेगळ्या फवारण्यांचा वापर केला। फवारण्या करताना फवारणीमध्ये आपण पाहतो की थ्रिप्स, माइट्स किंवा फळमाशी, मिलीबग इत्यादी किडींचा या पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो। याकरता आपण वेगवेगळ्या अंतराने वेगवेगळ्या नियोजनासाठी वेगवेगळ्या कीड नियंत्रकांचा, रोग नियंत्रकांचा, वाढ प्रेरकांचा वापर आपण या पिकासाठी करणं गरजेचं आहे। तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण इमिडाक्लोरापिड 70% हे कीटकनाशक, तसेच त्याबरोबर डायथेनियम 45 हे बुरशीनाशक व ऑल क्लिअर हे टॉनिक एकत्र करून फवारणी केली। तसेच दुसऱ्या फवारणीमध्ये आपण क्लोरोपायरिफॉस 50%, त्याच्याबरोबर कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक आणि ऑल क्लिअर हे टॉनिक अशा तिन्ही औषधांचं मिश्रण करून फवारणी केली। या क्षेत्रामध्ये या पिकाला फळमाशीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो। फळमाशीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। फळावरती असे डिंकासारखे डाग तयार होतात। अशी फळं मार्केटला विक्रीला चालत नाहीत। त्याकरता फळमाशीचे ट्रॅप बसवलेत। फळमाशीच्या ट्रॅपमध्ये एक फळमाशीचा स्मेल असणारा लूर बसवला आहे। त्या माध्यमातून फळमाशी पिकाकडे, त्या फळाकडे आकर्षित न होता त्या ट्रॅपमध्ये अडकते व चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण होतं। झुकिनीची काढणी करताना फळं योग्य अवस्थेमध्ये असताना देठाजवळ शिरा दिसायला लागल्यावर वेलाला इजा होणार नाही अशा पद्धतीनं करावी लागते। या झुकिनी पिकाची बियाण्याची लागवड केल्यापासून सरासरी 45 ते 50 दिवसांमध्ये याचं उत्पादन चांगलं सुरू होतं आणि तिथून व्यवस्थापन चांगलं असेल तर 2 ते 2.5 महिन्यापर्यंत आपण या पिकापासून व्यवस्थित तोडे घेऊ शकतो। तोडणी करताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या पिकाच्या आयुर्मानामध्ये अजून चांगली वाढ होते। फळ व्यवस्थित पिरगळून व्यवस्थित काढलं तरच ते झाड व्यवस्थित राहतं। झाडाला इजा पोचू नये, फळ ओढून वगैरे काढू नये
या पद्धतीने या पिकाची काढणी करणं गरजेचं आहे. आमची माती आमची माणसं. तोडणी करताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या पिकाच्या आयुर्मानामध्ये अजून चांगली वाढ होते. फळ व्यवस्थित पिरगळून व्यवस्थित काढलं तरच ते झाड व्यवस्थित राहतं. झाडाला इजा पोचू नये, फळ ओढून वगैरे काढू नये. या पद्धतीने या पिकाची काढणी करणं गरजेचं आहे. विदेशी भाजीपाल्याला शक्यतो स्थानिक बाजारपेठेमध्ये जास्त मागणी नसते. अशावेळी बाजारपेठेचा अभ्यास करून शहराच्या ठिकाणी ही भाजी पाठवली जाते. झुकिनी किंवा इंग्लिश भाजीपाला किंवा इतर कुठल्याही पिकांबाबतीत शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी पहिला मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे. आणि नक्की या पिकाची किती प्रमाणात लागवड झाली आहे किंवा समोरून आपल्याला व्यापाऱ्यांकडनं किंवा हॉटेल वर्गांकडनं किंवा दलालांकडनं कितपत मागणी आहे या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या प्रमाणातच या पिकाची लागवड करणं हितावह आहे. झुकिनी या पिकाचं कीड रोगापासून संरक्षण केलं आणि योग्य मशागत केली तर अगदी कमी कालावधीमध्ये हे पीक भरघोस उत्पादन देऊन जातं. बियांची लागवड केल्यापासून सरासरी 6 महिन्यामध्ये या पिकाचं उत्पादन सुरू होतं. सरासरी 250 ते 300 ग्रॅम वजनाचं फळ मार्केटला अपेक्षित आहे. त्याच वजनाचं फळ तोडणं गरजेचं आहे. जास्त मोठ्या आकाराची फळं सुद्धा विकली जात नाहीत किंवा अतिशय छोट्या आकाराची सुद्धा फळं मार्केटला चालत नाहीत. तर सरासरी एकरी आपल्याला 10 ते 11 टन उत्पादन या पिकामधून मिळतं. आता आपल्या या प्लॉटमधून अर्धा एकर प्लॉटमधून आपल्याला 4 ते 5 टन उत्पादन अपेक्षित आहे. आणि सरासरी दर 30 रुपये ते 40 रुपये या दरम्यान आपल्याला मिळतोय. अगदी कमी कालावधीमध्ये अधिक पैसा मिळवून देणारं असं हे लाख मोलाचं पीक आहे. ₹30 प्रति किलो म्हणजे 30,000 रुपये प्रति टन जरी दर मिळाला तरी एक 2 लाख सरासरी 2 लाख रुपये या प्लॉटमधून आपल्याला निश्चितच मिळणार आहेत. आणि याचा खर्च बघाल तर मल्चिंग पेपरसाठी 7 ते 8 हजार रुपये आणि इतर खर्च मशागत किंवा खतं देणं किंवा फवारण्या असे 20,000 रुपये असे एकूण 30,000 रुपये सरासरी खर्च झाला तरी 1,70,000 1,60,000 रुपये आपल्याला निश्चितच नफा यामधून मिळणार आहे. ऋषिकेश ढाणे यांच्या शेतातील हे झुकिनीचं बहारदार लगडलेलं पीक पाहता आपल्या शेतामध्ये सुद्धा असं पीक घ्यावं असं आपल्याला वाटलं असेल. मग विचार कसला करता? जीवनसत्वांनी युक्त अशा या परदेशी भाज्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये भरपूर मागणी आहे. आपणही परदेशी भाज्यांचं दर्जेदार पीक घ्या आणि भरघोस उत्पादन मिळवा.